लातूर जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर जे आहे ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये जे आहे ते नाराजीचा सूर भाजपमध्ये पाहायला मिळत आहे आणि अनेक जणांनी बंडखोरी करत जे आहे ते उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात केलेले आहेत. अनेक वर्ष पक्षात राहूनही निष्ठेला न्याय मिळाला नाही असं म्हणत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद या अनेक ठिकाणी जे आहे ते भाजपमध्ये बंडाळी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यापैकीच एक जण माझ्यासोबत आहेत. काय मागणी केली होती पक्षाकडे आणि का तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली नाही? मी म्हणजे मला जेव्हा मतदानाचा अधिकार आला तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी आहे. आणि पक्षश्रेष्ठी असं म्हणत होते की बाबा तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर श्रेष्ठीकडे मागणी करा. माझ्याकडे पत्र आहे 1/12/2025 जिल्हा अध्यक्षांना मी पत्र दिलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, जिल्हा अध्यक्ष साहेबांनी उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला आश्वासित केले होते बा तुम्ही प्रस्ताव तयार करा, तुम्ही उभं राहा. एक तर आमच्या आलेली आमची संधी आणि याच्यामध्ये कार्यकर्त्याची निवडणूक असताना कुठं तर पक्षानं इतर लोकांना समाविष्ट करून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय केलेला आहे. आणि त्यात आम्ही मागे सरणारे आमचा संविधानिक अधिकार आहे. मला लढायचं आहे. माझी मुलगी कुमारी श्रद्धा दत्तात्रय गडीकर हिचा फॉर्म भरायला मला धर्मपाल दादांनी सांगितले. सगळ्या पक्षश्रेष्ठींनी बसवराज पाटलांनी सांगितले, मुरुमकरनी सांगितले, कौळखेडकरनी सांगितले आणि गोविंदांनी सुद्धा सांगितले होते. पण कुठं काय घोडं पेंड खालं याची मला कल्पना नाही. आणि ते ऐन वेळेला मला डावलून कुठंतरी वेगळ्याच माणसाकडे तिकीट देऊन जो माणूस विधान परिषद विधानसभा याच्या पात्रतेचा असताना सुद्धा सामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करून त्यांनी तिकीट माझं ओढून घेतलं. त्या ठिकाणी मला त्यांनी घेतलं तरी हरकत नाही, पण माझा पूर्ण गाव माझ्यासोबत आहे. आणि गावाने जर आज ठरवलं तर मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आहे. कशा पद्धतीनं कोण डावलतंय? भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. पक्षश्रेष्ठी पैशाच्या मागे लागलेली आहे. ज्यांना 20 लाख 25 लाख मिळतील त्या पद्धतीनं पैसे घेणे, तिकीट देणे हा फंडा आमच्या पक्षात चालू आहे. ज्यावेळी पक्षाला कार्यकर्ते मिळत नव्हते, उमेदवार मिळत नव्हते, त्यावेळी ओढून येऊन माझी इथं असतील अंकुश केंद्रे त्यांना जबरदस्ती नेऊन त्यांनी निवडून म्हणजे तिकिटाचं फॉर्म भरायसाठी सांगितले. पण आज आम्ही मुबलक असताना, आम्ही सक्षम असताना, संवैधानिक अधिकार आम्हाला असताना आमच्यासारख्या माणसाला डावलले हा पक्षाचा निषेध म्हणून मी म्हणतो. आणि पक्ष कार्यकर्ते पक्ष जो कोणी असतील त्यांच्यावर माझं काही हे नाही, पण पक्षातले माझ्या भारतीय जनता पार्टीतले जे कोणी कार्यकर्ते असतील ते योग्य प्रकारे मला न्याय देतील. मी असं वाटतं की निष्ठावंताला डावललं जायले भारतीय जनता पार्टीमध्ये लातूरमध्ये. याच्याबद्दल आता निश्चित रूपाने तुम्हाला कळलेलं आहे. राष्ट्रवादीची आणि भाजपाची युती झाली, त्याच्यामध्ये आमचा पक्ष मोठा असताना 10 पैकी 5 सीटा राष्ट्रवादी घेऊन जाते आणि 5 सीटा फक्त आमच्या वाट्याला, आणि त्यात बी त्यांचेच उमेदवार आहेत. तुम्ही बघा, शोधून पहा कोण कोण कुठे उमेदवार आहेत. हे असं कार्य आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर केलेला तो फार मोठा अन्याय आहे. तुम्ही वरिष्ठांकडे याची तक्रार केली का? वरिष्ठांना हे कळवलंय का? तक्रार आहे. माझं रात्रंदिवस बोलणं चालू आहे. बसवराज पाटील मुरुमकर सोबत बोलणं चालू आहे. माझं कौळखेड सोबत त्यांच्यासोबत माझं बोलणं चालू आहे. गोविंदांना सोबत बोलणं आहे. सगळ्या माझ्या श्रेष्ठसोबत माझं बोलणं आहे. प्रत्येक जण म्हणतो माझ्या हातात काही नाही. अरे हातात कुणाचे आहे? कुणाच्या हातात आहे मला सांगा. तुम्ही प्रत्येक जण म्हणता माझ्या हातात नाही, मग हातात कुणाचे आहे सांगा. शेवटी जनतेच्या हातात आहे. कसा उमेदवार निवडून आणायचं ते पाहू आपण. आणि मी अपक्ष, माझी मुलगी उमेदवार रिंगणामध्ये आहे. पण अपक्ष निवडणूक रिंगणात उतरताना पैसे लागतात बक्कळ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. हे कसं करणार सगळं? पक्षाची मागणी होती बाबा तुमच्याकडे 1 करोड आहे का, 2 करोड आहे का. जर पैसे नसतील तर तुम्हीच मला सांगा, निवडणूक लढता येत नाही का? असं काही लिखित आहे का ह्याच्यामध्ये घटनेमध्ये? आहेत माझ्यापुरते पैसे, मला फिरायपुरते आहेत, बाकी काही विषय नाही. पण जे कोणी धनदांडगे पैसे वाटून निवडणुका लढवत असतील त्याला नक्कीच आमचं गाव आणि याच्या अगोदर बी माझ्या गावानं दाखवून दिलेलं आहे. अपक्ष म्हणून मी रिंगणात आहे. माझी मुलगी आहे, माझे गाव मला साथ देईल. तुम्ही चौकशी करू शकता गावात. कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात आहे? भाजपकडून उमेदवारी मागितली होती वडिलांनी. भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यास उभी होते. गेल्या 20 वर्षामध्ये वडिलांचं सहकार्य होतं, कार्यरत होते त्यामध्ये, पण त्यांना तिकीट भेटलं नाही. त्यांचे अपत्य म्हणून आज मी अपक्ष पद भेटलेलं आहे. अपक्ष म्हणून लढण्यास मी सक्षम आहे. तरी नळगीर जिल्हा परिषद या गटामधून मी निवडणूक लढण्यास खूप इच्छुक आहे. मायबाप जनतेसाठी मी तत्पर आहे, सेवेसाठी. मला पक्षाची गरज नाही, अपक्ष आहे. मला जनतेचा विकास करायचा आहे, जनतेची मला तळमळ आहे.
त्यांच्यासाठी मी योगदान देईल. पण लातूर मधल्या अनेक या भागामध्ये उदगीर असेल किंवा अहमदपूर या भागामध्ये लॉबिंग पाहायला मिळाली. आपल्या नेत्यांनी घरच्या लोकांना उभं करण्यासाठी सगळे जण जे आहेत ते इच्छुक मिळाले. कार्यकर्त्यांबाबतीत असं का घडलं नाही असं वाटतं तुम्हाला? सर, सारासारांनी इथं अन्याय झालेला आहे. हा. वडिलांचं 20 वर्षापासून कार्यरत होते भारतीय जनता पार्टीमध्ये. हा. इथे न्याय द्यायला पाहिजे होता, न्याय भेटलेला नाही. अपक्ष दिलेला आहे. आज अपक्षमधून सुद्धा लढायला तयार आहे सर मी. हा. मायबाप जनतेसाठी, या लहान लेकरांसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी मी लढायला तयार आहे सर. किती प्रश्न आहेत वाटतं की तरुणांनी राजकारणामध्ये आले पाहिजे, ते मुद्दे घेऊन आज तुम्ही निवडणुकीच्या मैदानात जाणार आहात? सर्वप्रथम शिक्षण बघितलं. हा. शिक्षणामध्ये आज भरपूर नेते आले गेले, पण विकास मात्र आज कुठेतरी अविकसित आहे. कुठेतरी समाज, लेकरं, जे काही बंधू बांधव आहेत लहान, त्यांनी शिक्षणापासून दूर राहिलेले आहेत. शिक्षणाचा खर्च मायबापांना झेपत नसल्यामुळे शिक्षण अपूर्व पडलेलं आहे. मागणी कोणाकडे करणार? नेते आले, आश्वासने दिले, घेणार कोण निर्णय? त्यासाठी मी सगळे असणार आहेत निवडणूक. आज मी या जनतेसाठी उभी आहे. रस्ता असेल, पाणी पुरवठा असेल, आज काही घरांमध्ये पाणी पुरवठा सुद्धा नाही सर. रस्त्याची आज हालत बघितली सर, की रस्ते एवढे बेकार आहेत की यायला 2 तास लागतात सर. गरीब कसे जाणार? वाहतूक कशी होणार? येणं जाणं कसं होणार? हे सगळे मुद्दे आहेत. मात्र पार्टीकडून तिकीट डावलल्याच्या नंतर किती निवडणूक चॅलेंजिंग आहे असं तुम्हाला वाटतं? सर, निवडणुकीचं तिकीट जरी डावळलं तर पक्ष म्हणून लढणार नाही. अपक्षातूनही मी माझं साम्राज्य निर्माण करेन. जनतेसाठी मी लढेन. मायबाप जनतेसाठी, बंधू भगिनींसाठी आणि माझ्या भावंडासाठी मी लढायला सक्षम आहे सर. 20 वर्ष वडिलांनी पक्षामध्ये काम केलं. राग आहे पक्षावर? राग नाही सर, न्याय पाहिजे. न्याय पाहिजे मला, माझ्या वडिलांना पाहिजे, या जनतेसाठी मला न्याय पाहिजे. तर हे अशा पद्धतीनं लातूरमध्ये चित्र उभारलेलं आहे. अनेक जण जे आहे ते उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होते. कार्यकर्त्यांमध्ये 20-20 वर्ष काम करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळं आता अपक्ष रिंगणामध्ये उतरलेत. त्यामुळे निवडणूक निकालामध्ये यांचे निर्णय काय होतात, जनता कुणाच्या पाठीशी राहते आणि भाजपला महानगरपालिकेमध्ये बंडाळीचा कशा पद्धतीने फटका बसला, तो फटका पुन्हा बसतो की या सगळ्यांमधून भाजप पुन्हा उभारी घेते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.